नमस्कार, रेनीज किचनमध्ये आपल्या यूट्यूब फॅमिलीचं खूप स्वागत आहे. तर इथं पहा, शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतलेले आहेत, हिरवी मिरची आणि इथं साबुदाणा आपण भिजून घेतलेला आहे 5 ते 6 तास. तर पहा किती खूप मोकळा झालेला आहे, सुट्टा. तर इथं बटाटे आपण घेतलेले आहेत कट करून स्वच्छ. तर बटाटे आपण इथं परतायला ठेवलेले आहे कढईमध्ये तेल घालून. तर इथं मिरची आणि शेंगदाणे आपल्याला असे मिक्सरमध्ये काढून घ्यायचे, जास्त बारीक कूट करायचा नाही, त्याच्यामुळं आपलं खिचडी जी आहे ती चिकट होते. आणि चवीनुसार मीठ घालून छान आपल्याला शाबू असा परतून घ्यायचा. नंतर परत थोड्या वेळ झाकून ठेवायचा, म्हणजे आपली गरमागरम छान अशी खिचडी तयार होते खायला. तर पहा, आपली खिचडी जी आहे ती तयार झालेली आहे आणि तिचा रंग पण छान बऱ्यापैकी बदललेला आहे. तुम्ही पाहू शकता, एकदम गोल्डन आपली खिचडी झालेली आहे. तर खिचडी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि अशीच खिचडी खायला तुम्ही पण हॉटेल ताईसाहेबला या. अंगारिका चतुर्थीला आपण ही खिचडी बनवली होती. श्री स्वामी समर्थ.